an exclamatory sentence. This grammar section is very essential for each and every exam's point of view. Okay, see how to solve. कसं सोडवायचं पहा. आपला नियम नंबर 1 असा सांगतोय, जर दिलेल्या वाक्यात ए किंवा ॲन हे उपपद असेल, कोणतं ए किंवा ॲन हे उपपद असेल तर उद्गार, आणि नसेल कॉमा तर हाऊने, नसेल कॉमा तर हाऊने. मग मला सांगा, दिलेल्या वाक्यात ए किंवा ॲन उपपद आहे काय? नाही. मग दिलेल्या उद्गारवाचक वाक्याची दिलेलं वाक्य कसं आहे? विधानार्थी. आपल्याला कशामध्ये करायचंय? उद्गारवाचक वाक्य. एक्सपेरिमेंट म्हणजे विधानार्थी. उद्गारवाचक वाक्यामध्ये लक्ष द्या का, आता विधानार्थी वाक्याचं उद्गारवाचक वाक्यात रूपांतर करत असताना मग सांगा, मी वाक्याची सुरुवात वाट न करू द्या का हाऊन? बाय का? कारण दिलेल्या वाक्यामध्ये एक वेळा उपपद आलेलं नाही. बघा, म्हणून आपण वाक्याची सुरुवात कशाने केली? हाऊन. लक्ष द्यायला का. रूल नंबर 2, नियम नंबर 2 काय? त्यानंतर एक वेळा उपपद आलेले असेल तर लिहावे. आलेले आहे का? नाही. मग लिहायचं नाही. टेल मी which word good word appear in the given sentence. दिलेल्या वाक्यात काढून टाकायचा शब्द कोणता आलाय? सो. जो काढून टाकायचा वर्ड आलाय तो काढून टाका. बरोबर आहे का? पुढचा नियम, त्यानंतर त्या वाक्यातील विशेषण किंवा क्रियाविशेषण. मी आता सांगितलं ब्लॅक पेन. ब्लॅक हा पेनासाठी आलेलं विशेषण. ब्युटिफुल गर्ल. ब्युटिफुल हे मुलीसाठी आलेलं विशेषण. स्कॉलर बॉय. स्कॉलर हे बॉय साठी आलेलं विशेषण. मला सांगा, इथं कोणतं विशेषण आले? लकी. लकी गर्ल कशी आहे? लकी. हे काय रे? विशेषण क्रिया विशेषण. लेचे कोणतं पहा? लकी गर्ल. लकी गर्ल. त्यानंतर पहा, विधानार्थी वाक्याच्या सुरुवातीचे शब्द म्हणजेच कर्ता आणि क्रियापद. कर्ता सांगा कोणता आहे रे? क्रियापद शेवटी. एनी प्रॉब्लेम? नो प्रॉब्लेम. Just see, she was a very honest and intelligent boy. My parents, just see, who will tell me, is there any remote words happy in the given sentence? Which one is remote word? Hello, दिलेल्या वाक्यात काढून टाकायचा शब्द आलाय का? हो. कोणता? very. तो आपण रिमूव्ह करूया. दिलेल्या वाक्यात एन आर्टिकल आले का रे? हो. कोणतं ए आहे का ॲन आहे? ते आपण काय करायचं? आयका काढून टाकायचं का? नाही. दिलेल्या वाक्यात एक किंवा ॲन उपपद असेल तर उद्गाराच्या वाक्याची सुरुवात ए उपपद आले म्हणून उद्गाराच्या वाक्याची सुरुवात कशाने करायची? रूल नंबर 2, त्यानंतर एक किंवा ॲन उपपद आलेले असेल तर लिहावे. कोणता आले? लिहायचं आपण. बघा, काढून टाकायचा शब्द कोणता? व्हेरी. विशेषण सांगा. सांगा. Who will tell me? Yes. Adjective words happy in the given sentence. Akshara. Best, honest, and intelligent boy. Then त्यानंतर काय करायचं सांगा बरं? विधानार्थी वाक्याच्या सुरुवातीचे शब्द म्हणजे कर्ता आणि क्रियापद. सांगते कर्ता आणि क्रियापद कोणता आले? कर्ता आणि क्रियापद. सानिका सांग. ही कर्ता आणि क्रियापद उद्गारवाचक वाक्याच्या पुढे लिहायचे शेवटी. आणि शेवटी काय करायचं? एनी प्रॉब्लेम? यो वन स्टेटमेंट टू सॉल्व. टेल मी इन इट्स आन्सर. ओके, परफेक्ट आन्सर. जस्ट नेक्स्ट वन.
tell me the particular statement's answer? They were so hard-working people. They were so hard-working people. Who will tell me the correct answer of this particular statement? Yes, Akshara. How hardworking people they were. I like it. How hardworking people they were. Excellent, Dima. Do you understand this particular grammar section? Yes. Do you understand? Yes. Okay. Take down the examples one by one. Thank you so much.